नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत लातूर येथील कृषी महाविद्यालय लातूर या ठिकाणी. आज आपण भेटणार आहोत आदरणीय गुट्टे सर, जी या विभागाचे प्रमुख आहेत, आणि आपण ऊस लागवडीबद्दल सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपला परिचय द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक अरुण गुट्टे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर या ठिकाणी विस्तार कृषी विद्यावेत्ता या पदावर कार्यरत आहे. तर सर या क्षेत्रामध्ये तज्ञ आहेत, आणि आता आपण त्यांच्याकडनं रोप आणि ऊस हे कसं लागवड करायची त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, कांडी लागवड की रोप लागवड याबद्दल थोडं सविस्तर सांगावं. मराठवाड्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये सध्या हा प्रश्न निर्माण होत आहे की ऊसाची लागवड रोपाद्वारे करायची का कांडीद्वारे करायची. मागच्या 1-2-3 वर्षापासून आपल्या भागामध्ये असलेले सोयाबीन आहे, हरभरा हे पीक आहे. या पिकामध्ये जशी टोकन पद्धती पुढे आलेली आहे, तशीच ऊस या पिकामध्ये सुद्धा आता कांडीद्वारे लागवड करण्याऐवजी रोपाद्वारे लागवड करण्याची पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे विकसित होत गेलेली आहे. आणि ही पद्धत आता शेतकऱ्यामध्ये या पद्धतीविषयी लोकप्रियता सुद्धा वाढत चालली आहे. याचं प्रमुख जर कारण जर आपण पाहिलं तर रोप लागवड या पद्धतीमध्ये प्रत्येक शेतकरी हा रोपांची संख्या किंवा ऊसांची संख्या जी आहे ती 40 ते 42 हजारापर्यंत ठेवू शकतो. आणि या 40 ते 42 हजार ऊसाचं वजन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो. आणि कुठल्याही ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये टनेज जर वाढवायचा असेल तर एका एकरला 40,000 रोपं असली पाहिजे, आणि त्याचं वजन जवळपास 1.5 ते 2 किलो जर झालं तर 80 टनापेक्षा जास्त वजन मिळतं. आणि रोप लागवडीमध्ये ही बाब आपल्याला शक्य होते. पारंपरिक पद्धतीमध्ये रोपांची संख्या मेंटेन करणं शक्य होत नाही. वजन सुद्धा वाढवणं शक्य होत नाही. आणि त्यामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये टनेज कमी मिळत आहे आणि या रोप लागवडीमध्ये टनेज वाढत आहे. म्हणून आपण कांडी लागवडीऐवजी रोप लागवडीकडे वळणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. सरांनी रोप लागवडीबद्दल प्राधान्य दिलेलं आहे. तर रोप लागवडीचे काय फायदे आहेत हे आमच्या शेतकरी बांधवांना आपण सांगा. रोप लागवडीचे एक 2-3 प्रमुख फायदे आहेत. ज्यामध्ये पहिला फायदा जो आहे, रोप लागवडीमध्ये आपण 1 एकर क्षेत्राला जवळपास 5,000 किंवा 6,000 रोपं लागवड करत असतो. प्रत्येक 2 रोपामधलं अंतर अतिशय चांगलं मेंटेन करत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक रोपाला जे वाढीसाठी 4 प्रमुख घटक लागतात. हवा आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, अन्नद्रव्य आहे. हे चारही घटक अतिशय मुबलक प्रमाणात मिळतात. या चारही घटकासाठी स्पर्धा निर्माण होत नाही. आणि त्यामुळे जेवढं काही संशोधन या रोप लागवडीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, ते संशोधन असं सांगतं की रोपद्वारे लागवड केल्यानंतर 1 एकर क्षेत्राला 10 ते 12 टन उत्पन्न पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये वाढतं. हा पहिला फायदा आहे. दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे आपण कारखान्याकडे ऊसाच्या लागवडीविषयी नोंद करत असताना कारखाना रोपाद्वारे जर लागवड झालेली असेल तर 1 महिना अगोदरच्या तारखेला ऊसाच्या लागवडीची नोंद घेत असतो. त्याच्यानंतर तिसरा जो फायदा आहे या पद्धतीमध्ये, आपण खरीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा इतर पीक घेतल्यानंतर ते काढणी झाल्यानंतर आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही पूर्व मशागतीसाठी. परंतु रोप लागवडीमध्ये खरीपाची काढणी झाल्यानंतर पूर्व मशागतीसाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे मशागत करता येत असल्यामुळे आपल्याला टनेज अतिशय चांगल्या प्रकारे मिळते. हे 3 फायदे या रोप लागवडीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये आहेत. रोप लागवड ही पारंपरिक पद्धतीपेक्षा अतिशय चांगली आहे. रोपे तयार करताना रोपवाटिकेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या काळजी घ्यावी लागतील त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगावं आपण. कुठलेही रोप लागवड करायची जर म्हटलं
तर यामध्ये 3 टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला जो टप्पा आहे, कुठल्याही रोपाची लागवड किंवा रोप तयार करत असताना यामध्ये बेने मळा मेंटेन केला पाहिजे किंवा त्या शेतकऱ्याचा, त्या नर्सरी धारकाचा बेने मळा असणं गरजेचं आहे. आणि तो बेने मळा विशिष्ट ज्या जातीला शेतकऱ्यामधून मागणी आहे, जसे की 86-032 सारखी जात आहे, 10,001 आहे, 15,012 आहे. या जातीचे बेने मळे त्या नर्सरी धारकाने निर्माण केले पाहिजे. बेने मळ्यामध्ये जे बेनं वापरणार आहोत ते एकतरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट किंवा पाडेगाव संशोधन केंद्रावरून किंवा कोइंबतूर या ठिकाणी जी देशाची अत्युच्च संस्था आहे ऊसामध्ये काम करणारी, या संस्थेमधून आणलेलं बेनं पाहिजे आणि त्यापासून लागवड या बेने मळ्यामध्ये झाली पाहिजे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नर्सरीमधला. नर्सरीमध्ये आपण काय काळजी घ्यावी आणि तिसरा भाग म्हणजे ऍक्च्युअल आपण शेतकऱ्यांच्या शेतावर जी लागवड करणार आहोत. या 3 टप्प्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. आता आपण बेने मळ्यामध्ये पहिली काळजी लागवडीविषयी सांगितली. दुसरी काळजी साधारण आपण रोपं तयार करत असताना बेने मळ्यामधून 8 ते 10 महिन्याचं ऊस घेतला पाहिजे. म्हणजे बेने मळा हा 8 ते 10 महिन्याचाच असावा. 10 महिन्यापेक्षा जास्त जर झाला, तर यामध्ये डोळे उगवणीसाठी अडचणी निर्माण होत असतात. त्यानंतर नर्सरीमध्ये आपण कुठली काळजी घ्यावी? तर नर्सरीमध्ये रोपं तयार करत असताना जे प्लास्टिकचे ट्रे वापरत असतो, त्या प्लास्टिकच्या ट्रे हे एकतर 42 कपाचा ट्रे असावा किंवा तो 60 ते 70 कपाचा ट्रे असावा. यापेक्षा जास्त जर कपाचा ट्रे वापरला तर मॉर्टॅलिटी रेट हा जास्त आहे. मरण्याचं प्रमाण जास्त आहे. ही एक बेसिक काळजी घेतली पाहिजे. दुसरी काळजी जी आहे ती जे आपण स्पॅग्नम मॉस ज्याला म्हणतो कोकोपीट. हे कोकोपीट वापरत असताना ते स्टरीलाइज्ड असावं. जेणेकरून पुढे रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव नर्सरीमध्ये वाढणार नाही. या 2 काळजी आपल्याला नर्सरीमध्ये घ्यावयाच्या आहेत. पुढे. तर सरांनी काळजी सांगितलेली आहे. आता रोप लागवडीसाठी जे रोप लागणार आहे, त्या रोपाचं साधारण वय काय असावं? त्याबद्दल आपण सांगा. साधारण नर्सरीमध्ये 30 ते 35 दिवसाचं रोप हे या 35 दिवसामध्ये तयार होतं लागवडीसाठी. परंतु नर्सरीमध्ये हे रोप तयार होत असताना 3 टप्प्यामधून गेलं पाहिजे. पहिला जो टप्पा आहे तो 10 ते 12 दिवसाचा भट्टीमध्ये आपण ठेवतो. म्हणजे जे आपण डोळा काढतो, डोळा काढत असताना 2 सेंटीमीटर डाव्या साईडने आणि 2 सेंटीमीटर उजव्या साईडने ऊस ठेवून मशीनच्या द्वारे तो डोळा काढला जातो. हा डोळा आपण कोकोपीटमध्ये जेव्हा ट्रेमध्ये ठेवतो, ट्रे भरले जातात. त्यावेळेस हे ट्रे पहिले 10 दिवस भट्टीमध्ये ठेवले पाहिजे. ज्याच्यावरून प्लास्टिकचं कव्हर केला पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. या 10 दिवसानंतर पुन्हा सावलीला किंवा शेडनेटमध्ये 10 ते 15 दिवस त्या रोपांची वाढ केली पाहिजे. आणि शेवटचे 10 दिवस जे आहेत, ते आपण हार्डनिंगसाठी ठेवतो. म्हणजे उन्हामध्ये किंवा शेडनेटच्या बाहेर 10 दिवस जर आपण ते रोपं जर ठेवली, तर त्याची हार्डनिंग चांगली होते आणि मुख्य शेतामध्ये ती पटकन सेट होतात. सेट होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे 30 ते 35 दिवसाचं रोप आपण वापरलं पाहिजे. तर आता याचा पुढचा प्रश्न असा आहे उद्भवतो, रोपवाटिकेमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि रोपाचे संरक्षण हे रोपवाटिकेमध्ये कसं केलं पाहिजे? त्याबद्दल सांगा. रोपवाटिकेमध्ये आपण जे कोकोपीट वापरतो, ते कोकोपीट मधलं अन्नद्रव्य त्याच्या वाढीसाठी सफिशियंट नाही. त्यामुळे नर्सरीमध्ये आपण काही स्प्रे किंवा काही आळवणी घेतल्या पाहिजेत. आळवणीमध्ये 19-19-19 30 ग्रॅम आणि त्यासोबत जर ह्युमिक ॲसिड जवळपास 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे जर घेतलं आणि त्याची जर आळवणी घेतली या रोपांना, तर अन्नद्रव्याची व्यवस्थापन आणि मुळांची जी काही संख्या आहे किंवा मुळांची जी वाढ आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारे होते. यानंतर आपण 052-34 सारखा सुद्धा आळवणी घेऊ शकतो. जवळपास 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन ही आळवणी करावी. आणि शेवटची जी आळवणी करावयाची आहे, ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं बायोमिक्स जे आहे, या बायोमिक्सची आळवणी
200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन या नर्सरीमधल्या सगळ्या रोपांना जर दिली, तर निरोगी आणि अतिशय चांगल्या प्रकारची वाढ या बायोमिक्समुळं आपल्याला नर्सरीमध्ये दिसून येईल. त्याबरोबर संरक्षण जर म्हटलं तर एखादी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची जर फवारणी केली, ज्यामध्ये क्लोरपायरिफॉस 20 मिली आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन एखादी जरी स्प्रे आपण या 30-35 दिवसाच्या दरम्यान जर झाला, तर या पिकांचं किंवा रोपांचं संरक्षण अतिशय चांगल्या प्रकारे होतं. तर आता हे रोपवाटिकेमध्ये कसं तयार करणार, अन्नद्रव्य कसं देणार, हे सगळं आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर आता हेच जर रोप आपण घरच्या घरी तयार करायचं असेल, तर प्रोसेस सगळी सेम असेल. अ, आपल्या घरी जर छोटंसं शेडनेट असेल, तर जी मोठ्या नर्सरीमध्ये पद्धत आहे तीच प्रोसिजर छोट्या ठिकाणी किंवा आपल्या घरी सुद्धा लागू पडते. परंतु काही शेतकरी एक डोळ्याचं जे कांड तयार करतात आणि असे कांडे गादी वाफ्यावर लागवड करून सुरुवातीला रोपांची वाढ करून घेतात आणि ते 35 दिवसानंतर मुख्य शेतामध्ये ट्रान्सप्लांट किंवा त्या ठिकाणी त्याचं रोपण करतात. रोपण करतात. तर आता हे झालं रोपवाटिकेबद्दल. आता रोपवाटिकेतून आपण ज्यावेळेस हे रोपं शेतामध्ये घेऊन जाणार आहोत, तर शेतामधलं आम्हाला सांगा, की त्याच्यात अंतर किती ठेवलं पाहिजे? 2 रोपामध्ये किती? 2 सरीमध्ये किती? जेणेकरून आमचं उत्पादन अ, पटीमध्ये चांगलं वाढेल. तर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी अ, या रोपांची लागवड जी आहे, या लागवडीसाठी 5 फुटावर सऱ्या पाडून घ्याव्यात आणि 2 रोपामधलं जे अंतर आहे ते 1.5 फूट ठेवावं. परंतु काही अ, शेतकरी मेकॅनायझेशन पद्धतीने रोपांची लागवड करतात. म्हणजे 2 ओळीमध्ये जर काही मेकॅनायझेशन करणार असतील, बाळ बांधणी वगैरे मशीननं करणार असतील, तर असे शेतकरी 6 फूट 2 ओळीमधलं अंतर ठेवू शकतात आणि 2 रोपामधलं जे अंतर आहे ते 1.5 फूटच ठेवावे. आपण जर 5 बाय 1.5 लागवड करणार असाल तर 6,000 रोपं प्रति एकरी लागतात आणि 6 बाय 1.5 वर जर लागवड करायची असेल तर 5,000 रोपं प्रति एकरी लागतात. आता रोप लागवडीसाठी आपण जे 5 फुटावर किंवा 6 फुटावर सरी पाडणार आहोत, या सरीला सुरुवातीला पाणी देऊन घ्यायचे. ती वापशावर आल्यानंतर 1.5 फुटावर कुदळीच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यावायचे आणि या मार्किंगच्या ठिकाणी रोप आपल्याला लागवड करावायची आहे. रोप लागवड करत असताना त्या मार्किंगच्या ठिकाणी रोप लागवड केल्यानंतर दोन्हीही बाजूनी पायाने आपल्याला दाबून घ्यावायचं आहे. जेणेकरून ते पीक रोप सेट होण्याला मदत होईल. त्याच्या मुळाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होईल. त्यानंतर रोप लागवड करण्यापूर्वी त्याचे जे पानं आहेत, ते पानं आपण कट केले पाहिजे. 2/3 पानं जर कट केली, तर ते 35 दिवसापेक्षा किंवा 35 दिवसाचं पीक झालं असेल, तर त्याची पानं आपण कट केली पाहिजे. अशा प्रकारे रोपांची लागवड जर केली, तर ती जवळपास 95 ते 100% सेट होतात. मॉर्टॅलिटी यामध्ये अतिशय कमी किंवा आपल्याला मिळत नाही आणि तिथून पुढची जी वाढ आहे, जी फुटव्यांची वाढ आहे, त्यानंतर पुन्हा कांड्यांची वाढ आहे, ही अतिशय चांगल्या प्रकारे करून घेण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन स्पेशल वेगळं करावं लागतं. यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा एक वेगळा व्हिडिओ यावर आपल्याला बनवावं लागेल, की त्याच्या माध्यमातून आपण त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे आपण सांगू शकतो. तर रोपवाटिकेमध्ये बियाणं रोपून रोपं तयार करण्यापासून, अन्नद्रव्याचं पोषणापासून ते आपण शेतामध्ये रोप लागवडीपर्यंतचं तंत्रज्ञान आज आपण आदरणीय गुट्टे सरांकडून आपण शिकलेलो आहोत. तर समृद्ध व्यापारला सरांनी मुलाखत दिली त्याबद्दल गुट्टे सरांचे व कृषी महाविद्यालयाचे आभार.